पेज नंबर 54पर्यंत झालेलं आहे आपली ऑडिओ बुक. सो मी पेज नंबर 54पासूनच म्हणजे कंटिन्यू करते आहे आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही आधीचे 3 व्हिडिओ बघितले असणार. सुरुवात करते. अरे आई, जाऊ दे ना मला नाईट स्टडीसाठी, सगळं फ्रेंड येणार आहेत. तू असं का करते? बाहेरून आवाज येत होता. जा, पण मग मृगजयाला पण घेऊन जा. मामीचा आवाज कानावर पडला. काय कटकट लावली आहे या लोकांनी? झोपलेली मृगजया जाग आली. ती आपले डोळे चोळत उठली आणि कानोसा घेतला. मामी आपल्याविषयी काहीतरी बोलत आहे हे तिला समजायला जास्त वेळ लागला नाही. पण अचानक कोमलने दार उघडलं आणि समोर उभी असलेल्या मृगजयाकडे पाहिलं. अरे मृगजया, कधी उठली तू? मगाशी तुझ्याकडे आली होती पण तू झोपली होती, त्यामुळे तुला न उठवता माघारी आली मी. कोमल मृगजयाशी एवढे प्रेमाने का बोलते आहे हे मृगजयाला समजलं नाही. तुझं काय काम होतं माझ्याकडे? कोमल शांतपणे बोलली. आणि अरे नाही, काही कामबीम नाही, मी तर तुला बाहेर घेऊन जायला आली. बघ, कोमल म्हणाली. बाहेर? तुला का मला बाहेर घेऊन जायचं आहे? मृगजया म्हणाली. अरे मला नाईट स्टडीसाठी बाहेर जायचं आहे आणि आई सोडत नाही. शेवटी ती म्हणाली तुला जायचं आहे तर एकटी जाऊ नको, मृगजयाला घेऊन जा, कोमल म्हणाली. मृगजयाला समजलं की ही मला घेण्यासाठी नाही तर तिला बाहेर जाता यावं म्हणून मला घेऊन चालली आहे. प्लीज यार, चल ना माझ्याबरोबर बाहेर, तुला पण भारी वाटेल, कोमल मृगजयाला म्हणाली. खूप विनवणी करू लागली. शेवटी मृगजया पण तयार झाली आणि हो ठीक आहे मी येते या वाक्य बोलून तिने होकार दिला. रात्र होताच कोमलने तिची बॅग घेतली, मृगजया घेऊन बाहेर आली. हे बघा, नीट जावा आणि जाताना कुठे कार थांबवू नको, कोमल, मम्मी म्हणाली. काय मम्मी, तुला माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वास नाही का? कोमल म्हणाली. होता, पण जेव्हा तू गेल्या रविवारी त्या भाजीवाल्याच्या पायावर गाडी घातली तेव्हापासून नाही राहिला, मामी आपली पापणी उडवत म्हणाली. अरे ते सारखं सारखं होतं का मम्मी? काय तू पण, कोमल म्हणाली. हे बघ मृगजया, हिच्यावर नीट लक्ष ठेव, तुला दिसत नसलं तरी तिला सोडू नको, मामी मृगजयाला म्हणाली. बरं जाऊ का मम्मी? आम्हाला उशीर होतोय. कोमलने पटकन मृगजयाचा हात पकडला आणि ती ताडकन निघून गेली. अपार्टमेंटच्या लिफ्टच्या मधून खाली आली. आपली कार तिने स्टार्ट केली आणि कार सरळ बँड्राकडे घेऊन गेली. मृगजयाने थोडं असं नोटीस केलं की कोमल नक्कीच आपल्याबरोबर खोटं बोलत आहे, आपण नक्कीच नाईट स्टडीला चाललो आहे ना? मृगजयाने कोमलला प्रश्न केला. पण कोमलला आलेला फोन कोमलने उचलला आणि मृगजयाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. अरे विक्की, कहाँ हो? मैंने कॉल किया था यार. अरे बाबा, आ रही हूँ, अभी तो जस्ट कार स्टार्ट की है, आई विल बी देअर इन 10 minutes, कोमल कॉलवर बोलली होती. कोण विक्की? कुठे चाललो आहोत आपण? कोमलने फोन ठेवल्याबरोबर मृगजयाने प्रश्न केला. चिल, आपण पबमध्ये चाललो आहोत आणि हा विक्की माझ्या बॉयफ्रेंडचा मित्र आहे, कोमलने मृगजयाच्या खांद्यावर हात ठेवत उत्तर दिले. काय? पबमध्ये? तू तर म्हणाली आपण नाईट स्टडीसाठी बाहेर चाललो आहे ना, मग आता पबमध्ये? कोमलचा प्लॅन तिच्या लक्षात आला. अरे मग मम्मी देखत काय बोलू, मी पबमध्ये चालले आहे अँड यू बेटर नो डॅड अँड यू बेटर नो डॅड तर परमिशन नाही देणार, मग मी जे केलं तेच बरोबर आहे. कोमलचं बोलणं ऐकून मृगजयाला राग आला खरा, पण असं पण ती काही करू शकत नव्हती हे पण तिला माहिती होतं, म्हणून ती शांत बसण्याचा निर्णय घेतला. हे कपडे घाल, कोमलने तिच्या हातात एक ड्रेस दिला. पटकन चेंज कर, वी डोंट हॅव मच टाईम. हे कसले कपडे आहेत? कपडे हातात घेऊन तर तिला एवढं समजलं की हे शॉर्ट कपडे आहे. हे असले शॉर्ट नाही घालत मी, मृगजया रागाने म्हणाली. व्हॉट? अरे मग काय, तू पंजाबी ड्रेस घालून येणार का पबमध्ये? कोमलने कार थांबवली. मला सुद्धा चेंज करावं लागेल. तू कारमध्ये ड्रेस चेंज करणार आहे का? मृगजयाला खूप विचित्र वाटलं. कोमल कारमध्ये कपडे बदलते. कम ऑन, यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे ग? कोमलने तिच्याबरोबर आणलेले कपडे बॅगमधून काढले. चल लवकर चेंज कर, ते वाट बघत आहेत आपली. कोमल मृगजयाला बोलूच देत नव्हती आणि तिने तिला जबरदस्ती कपडे बदलायला भाग पाडले. चल आता खूप वेळ घेतला माझा, कोमल रागाने मृगजयाला बोलत आपली कार चालू केली. मृगजयाला मात्र या गोष्टी सहन होत नव्हत्या, तरी ती शांत होती. कार पबजवळ थांबताच कोमल कारमधून उतरली. समोर तिचे मित्र होते, सगळे मेल मित्र. कोणी केस रंगवले होते तर कोणी महागडे जॅकेट घालून थांबले होते. त्यांच्याकडे पाहून सगळे श्रीमंत बापाची मुलं होती एवढी मात्र दिसत होती. त्यांनी आणलेल्या गाड्या पण सगळ्या महागड्या होत्या. कोमलचा BF यश, त्याने आणि त्याचे मित्र हातात सिगारेट घेऊन थांबले होते. ओ कोमल, माय डार्लिंग, माय लाईफ, असं बोलत यशने कोमलला मिठी मारली.
खूप उशीर केला तू. एनिवे चल एन्जॉय करू पबमध्ये, असं म्हणून तो तिला आत घेऊन लागला. गेटमधून आत जाताना कोमलला मृगजयाची आठवण झाली. वेट अ सेकंड, आय फॉरगॉट समथिंग. सॉरी, वेट अ सेकंड, आय फॉरगॉट समथिंग. कोमल तोळी मागे आली आणि मृगजयाला आवाज दिला. मृगजया, अगं ये ना बाहेर. मृगजयाला असं पण बाहेर यायचं नव्हतं, पण कोमलने दिलेल्या आवाजामुळे ती बाहेर आली. पण जेव्हा ती बाहेर आली, विक्की आणि यश यांचे तोंड मात्र उघडे राहिले. कारण पण तसंच होतं. मृगजया एवढी सुंदर दिसत होती की कोणी जरी तिला पाहिलं तर थोडा वेळ तिच्या तिच्याकडेच पाहत राहील. आणि त्यामध्ये तिने घातलेला शॉर्टमुळे ती अजूनच बोल्ड दिसत होती. वाव यार, हाऊ शी इज प्रिटी, काफी खूबसूरत है यार ये. विकी तिच्याकडे पाहत म्हणाला. यार कोमल, तेरी सिस्टर सिंगल है क्या? अच्छा, तो तुम अब इसके पीछे पड़ने वाले हो. कोमल जरा चेष्टेने बोलत म्हणाली. वो सिंगल भी है और ब्लाइंड भी. आर यू किडिंग मी? विकीला कोमलचे बोलणं ऐकून खूप नवल वाटले. मुझे तो बिलकुल नहीं लगता की ये ब्लाइंड है, विक्की म्हणाला. समोर चालत आलेली मृगजया आणि तिच्याकडे पाहणारे मित्र फक्त तिला पाहत होता. हॅलो, मी यश, तुझ्या सिस्टरचा बॉयफ्रेंड. यश आपला हात पुढे करत म्हणाला. नमस्कार, मी मृगजया, कोमलची बहीण. आपले हात जोडत मृगजयाला म्हणाली. हे पाहून यशने आपला पुढे केलेला हात माघारी घेतला. ओके कूल. सांगितले ना की ही ब्लाइंड आहे, हिला काही दिसत नाही, कोमल म्हणाली. बट कोणाला वाटत नाही, ती प्रत्येक गोष्ट सेन्स करते. कोई बात नाही, मैं हूं ना, हम आपको अंदर लेके जाएंगे, असं बोलत विकीने मृगजयाच्या खांद्यावर हात ठेवला. मृगजयाने लगेच तो हात झटकत त्याला बाजूला केले. कोण आहे तुम्ही आणि माझ्या अंगाला असं का स्पर्श केला? आधीच मृगजयाला तिने घातलेल्या शॉर्ट ड्रेसचा त्रास होत होता. ती वारंवार आपले अंग झाकत होती. गुडघ्याच्या वरती आलेला स्कर्ट ती खाली ओढत होती. पण जेव्हा विकीने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला भयंकर राग आला. अरे मृगजया, हा विकी आहे. ओ गॉड, किती भीती तू. कोमलला हसू आलं. अरे हा विकी आहे, विकी गुप्ता, आमच्या कॉलेजचा डायरेक्टरचा मुलगा. हा ठीक आहे, पण मला कोणी स्पर्श केलेला आवडत नाही. मृगजया म्हणाली. नाहीतर मी माघारी जाते. ओके ओके चिल, आई एम सॉरी, अगर आपको बुरा लगा तो हम आपसे माफ़ी मांगते हैं, विकी म्हणाला. चलो यार अब अंदर, लेट्स एन्जॉय यार, असं म्हणत कोमलने मृगजयाचा हात पकडला आणि तिला घेऊन आत जाऊ लागली. आतमध्ये एंट्री करताच वाजणारे मोठे मोठे साऊंड मृगजयाला नक्कीच आवडत नसावे, म्हणून तिने आपला हात कानावर ठेवला. तसा आतमध्ये खूप अंधार होता आणि डिस्को लाईट्समुळे कोणी कुणाबरोबर नाचत आहे हे पण समजत नव्हते. मृगजयाला तर सगळे विचित्र वाटत होतं, म्हणून तिने कोमलचा हात घट्ट पकडला. पण मृगजया भीत आहे हे पाहून कोमलला मात्र खूप हसू येत होतं. ती वारंवार तिचा हात झटकत होती, पुढे चालत होती आणि तिचा BF यश आणि विक्की वारंवार मृगजयाकडे वासनेच्या नजरेने पाहत होते. विक्की तिच्या मागे मागे जात होता आणि त्यामागून यश येत होता. मैं तुम्हारे लिए कुछ ड्रिंक लाता हूँ. विक्की एवढं बोलून जाणार तेवढ्यातच मृगजयाने आवाज दिला. मी ड्रिंक करत नाही, तुम्ही लोक प्या जे तुम्हाला हवं आहे ते. ओ अरे डोंट वरी, तुम्हारे लिए कुछ सॉफ्ट ड्रिंक लाता हूँ. एवढं बोलून विक्की तिथून गेला. ओके लेट्स डान्स. यशने कोमलला पकडले आणि तिच्यासोबत डान्स करू लागला. मृगजया मात्र तिथेच उभी होती, एका जागेवर, जणू तिथे कोणीतरी सुंदर पोतडा ठेवला आहे. इकडे विक्की ड्रिंक आणायला गेला खरा, पण त्याने जेव्हा सॉफ्ट ड्रिंक घेतले तेव्हा त्याने तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिळवले. त्याचं काम होतंच तो सरळ ड्रिंक घेऊन मृगजयाकडे गेला. एखाद्या पुतळ्यासारखी उभी असलेली मृगजयाकडे बघून विक्कीच्या मनात वारंवार वाईट विचार येत असावेत, म्हणून तर तिच्याकडे बघत तो लांब उभा होता. जेव्हा तो जवळ गेला तेव्हा त्याने तिला मुद्दाम धक्का दिला. अरे सॉरी, गलती हो गई यार, गलती से धक्का लगा आपको, विक्की म्हणाला. अरे नाही एवढं काही त्यात, इट्स ओके, मृगजया म्हणाली. ये ड्रिंक आपके लिए लाया हूँ, फ्रूट जूस है. विकीने आपल्या हातातील ज्यूस तिला दिला. अरे ले लो, फ्रूट जूस है. आप तो ऐसे रिएक्ट करते हो जैसे मैंने आपको जहर दे दिया, विकी थोडा हसत म्हणाला. त्याने तिला तो ड्रिंक प्यायला भाग पाडलं. चलो थोडा डान्स करते हैं अब, विकी म्हणाला. डान्स? बापरे, मला नाचता नाही येत. तुम्ही करा, मला इन्वॉल्व नका करू प्लीज, मृगजया म्हणाली. थोड़ा ट्राई तो करो. अच्छा मैं सिखाता हूँ आपको. एवढं बोलून विकीने तिचा हात पकडला. चलो अंदर डान्स करते हैं. विकीच्या तोंडातून अगदी घाण दारूचा वास मृगजयाला येत होता. तिला मळमळू लागलं, पण विकी तिला त्रास देऊ लागला. डीजेचा आवाज एवढा होता की कोणालाही काही ऐकू येत नव्हते आणि कोमल आणि यश तिकडे खूप लांब गेले होते. त्यांचा डान्स आणि रोमांस चालूच होता. एकमेकांना हक करत होते. अशा अश्लील चाळे त्यांची चालू असताना त्यांना कसली भान नव्हतं. दोघांनी पण फुल ड्रिंक केली होती. इकडे मात्र मृगजया मोठ्याने कोमलला आवाज देत होती आणि विकी तिला ओढत डान्स करायला फोर्स करत होता. अरे चलो अपने कमरे में,
कमर को हिलाव. विकीने तिची कमर पकडली. चलो अब नाचो अब. विकीला दारू चांगली चढली होती. तो एकदम नशेत बडबडत होता. तुम्ही काय मूर्ख आहात का? तुम्हाला देवाने अक्कल दिली नाही का? मृगजाने विकीचा हात जोरात झटकला. हे बघा, माझे बाबा पोलीसमध्ये आहेत, समजलं ना? सो व्हॉट? तुम्हारे बाबा पुलिस में हो या चोर? पुलिस हो या चोर, मुझे क्या करना है? विकीने तिला परत आपल्याकडे ओढले आणि तिला जबरदस्तीने मिठी मारली. आय वॉन्ट टू किस यू. अरे ए बावळट, तुला मी नीट समजावून सांगते आणि तू काय फालतू चाळे लावलेत रे? मृगजाने त्याला जोरात मागे ढकललं आणि जास्त नाटक केलं तर थोबाड फोडली. ओ रिअली यू वॉन्ट हिट मी? विकीने परत तिला आपल्याजवळ ओढले आणि तिला मिठी मारली. तिचे केस ओढू लागला. कम ऑन, हिट मी डार्लिंग. चल हो बाजूला. मृगजाने जोरात धक्का दिला तसा विक्की मागे आला गेला. आपल्या हाताने विक्कीचा शर्ट पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याच्या गालात आपली सगळी ताकद लावून कानाखाली वाजवली. डीजेने ते पाहिलं असावं म्हणून त्याने म्युझिक बंद केलं. पण जेव्हा तिला त्याचा गालाचा अंदाज आला तेव्हा दुसरी कानाखाली एवढ्या जोरात वाजवली की त्याचा आवाज कोमलपर्यंत गेला असावा. म्हणून कदाचित एकमेकांच्या मध्ये बुडालेले ते दोघं पळत तिथे आले. तसं बघायला गेलं तर अचानक सगळ्या पबमध्ये शांतता पसरली होती. आवाज एवढ्या जोरात झाला जणू लोकांना वाटले काहीतरी फुटले. हाऊ डेअर यू, तुम्हारी हिम्मत कैसी हुई मुझे मारने की? कोमलला तर आधी समजलं नाही की नक्की झालं काय. पण जेव्हा मृगजाने अजून एक जोरात कानाखाली वाजवली तेव्हा मात्र कोमलला आ करून थांबली होती. तुमने मुझे फिर से मारा? विकीला काय करू समजत नव्हतं. त्याच्या गालावर मृगजाच्या हाताचे ठसे उमटले होते. हाऊ डेअर यू, तू माझ्या मित्रावर हात कसा उचलला? कोमल रागाने पुढे आली. तुझी लायकी तरी आहे का? तुला माहिती आहे विकी कोण आहे? तो माझ्यावर जबरदस्ती करत होता. मृगजाला खूप वाईट वाटलं कोमलचं बोलणं ऐकून. आणि अरे काय जबरदस्ती ग? कोमलने रागाने मृगजाचा हात पकडला आणि तो मोडपू लागली. तशी मृगजा ओरडली, हात सोड कोमल, दुखतोय माझा. कोमल मृगजाशी मोठ्याने भांडू लागली. पबमधले सगळे लोक हा तमाशा बघत होते. तुला आम्ही आमच्या घरी घेऊन आलो, हेच चुकलं बघ आमचं. कोमल बडबडत होती. तुझी लायकी ही गावातच होती ग. मी काय केलं ग? आता सांग तरी मला. मृगजा आता जवळजवळ रडू लागली. प्लीज मला असं नको बोलू ग. मनाला खूप लागतं तुझं बोलणं. ए नाटक नको करू बाई. एकतर तुझ्यावर उपकार केले आम्ही आणि तुला आमच्या घरात जागा दिली. कोमल रागाने नुसती बोलत होती. यू नो व्हॉट, तुझी आजी बरोबर बोलते बघ. तू ना बॅड लक आहे सगळ्यांसाठी. काय ते बोलतात पांढऱ्या पायाची, तशी तू आहेस बघ. एवढं का बोलते कोमल तू? माझी काही चूक नाही ग. मृगजा रडत बोलू लागली. इनफ यार, तुझा घाणेरडा चेहरा बघण्यात मला कोणता इंटरेस्ट नाही. असं बोलून ती ताडकन निघून गेली. तिच्या मागे तिला समजवत यश पण गेला. मृगजा तिथेच उभी होती आणि तिला खूप रडू येत होतं. तुझे तो मैं बाद में बताता हूँ. विकी तिच्या जवळ जात एवढं वाक्य बोलला आणि आपला पाय आपटत तिथून निघून गेला. पण इकडे मात्र मृगजाला भिंगल्यासारखं होत होतं. कदाचित विकीने तिच्या ड्रिंकमध्ये जे मिसळलं त्याचा परिणाम तिला आता जाणवत होता. इकडे कोमल तिचा विचार न करता तिला कोसत कारमध्ये बसली. हिला मी आता माझ्या घरात जागा देणार नाही, स्वतःशी बोलते कोमलने कार स्टार्ट केली. यश आणि विकी ते पाहत होते. आणि छोड यार मेरा सारा मूड खराब हो गया. विकी एवढं बोलून त्याच्या कारमध्ये गेला आणि कार स्टार्ट केली. तुम्ही आना है या मैं जाऊ अकेला? विकी रागाने यशला म्हणाला. अरे भाई आ रहा हूँ मी. यश त्याच्या कारमध्ये गेला. इकडे कोमल मात्र आपली कार घेऊन घरी आली. आल्या रागाने ती बेल वाजवत होती. अरे मॉम प्लीज ओपन दिस डोअर. कोमल रागाने बेल वाजवत होती. अरे आले जरा थांबशील का जरा? तिची मम्मी आली आणि दार उघडली. कोमल आत येतेच तोवर मोठ्याने गोंधळ करू लागली. नाही मम्मी, तिला आता आपल्या घरात घ्यायचे नाही, समजलं ना? बाहेर चालू असलेला गोंधळ ऐकून मामा बाहेर आला. अरे काय चालू एवढ्या रात्री? आणि मृगजा कुठे आहे? मामा म्हणाला. मी तिला गर्ल्स हॉस्टेलमध्ये सोडून आले आहे आणि तिला आता आपल्या घरात घ्यायचे नाही. कोमलचे बोलणे ऐकून मामाने रागाने आपली भोईच उंच केली. काय तुला समजते काय? तू काय बोलताय म्हणून? ते बावळट आहे का तू? तुला माहिती आहे का तिला दिसत नाही तरी तू तिला गर्ल्स हॉस्टेलला सोडून आली? मामा रागाने बोलू लागला. अहो जरा शांत व्हा. नक्की काय झालं ते तरी तिला सांगू द्या ना. मामी म्हणाली. सांग कोमल काय झालं ते? मम्मी, ती मृगजा एक नंबरची भांडुकडी निघाली ग. आम्ही सगळे अभ्यास करत होतो आणि माझ्या एका मैत्रिणीने तिची चेष्टा केली. तिला चेष्टा सहन नाही झाली म्हणून तिने तिला मारायला सुरुवात केली. कोमल रडत सांगू लागली. ती माझी बेस्ट फ्रेंड होती ग. आता ती माझ्याबरोबर कधीच बोलणार नाही. बघितलं का? मामी रागाने मामाकडे पाहत म्हणाली. खूप कौतुक होतं ना तिचं. बघा कशी भांडकुळी निघाली. हां ते ठीक आहे, पण तिला असं सोडून माघारी येणं एकदम चूक आहे. मामा कोमलकडे गेला. तू आताच्या आता जा आणि तिला हॉस्टेलवरून घेऊन ये. आल्यावर बघतो मी काय करायचं ते.
कोमलकडे नाईलाज होता. तिला खरं जायचे नव्हते, पण ती नाईलाजाने परत गेली. आपली कार पुन्हा चालू करत तिने पुन्हा बँड्राच्या दिशेने घेऊन गेली. रात्रीचे 3 वाजले होते आणि पबची बाहेरची लाईट फक्त चालू होती. गाडीच्या बाहेर उतरून ती पबजवळ गेली, पण बाहेर बोर्ड लावला होता क्लोज्ड. तो बोर्ड वाजून तिला समजले मृगजळ इथे मिळणार नाही. तिला कदाचित वाटले असावे की ती बसस्टँडजवळ गेली असावी, कारण तिला एकतर दिसत नव्हते आणि बस जवळच्या आवाजाने ती तिथे गेली असावी असा अंदाज ती करू लागली. मात्र मृगजया कुठे होती ती गोष्ट मृगजयाला देखील माहिती नव्हतं. ती फक्त चालत होती. तिला गाड्यांचे आवाज ऐकू येत नव्हते. तोवर ती पटापट चालत रस्ता कापत होती. पण जेव्हा तिने जाणवलं की सगळे आवाज शांत झाल्यात, कुठेच गाडीचा आवाज येत नाही, तिला आवाज येत होता फक्त रातकिड्यांचा, कुत्र्यांच्या भुंकण्याचा. बापरे, मी कुठे आले आहे? आता काही समजत नाही, मृगजया स्वतःशी बोलत चालत होती. अचानक आलेल्या कुत्र्यांच्या आवाजाने ती दचकली. कुत्रे जवळजवळ तिच्या अंगावर आले होते. जर ती तिथून पळत सुटली नसती. अरे देवा, काय करू मी? माझी मदत कर आज प्लीज, ती रडत पडू लागली. फक्त तिला रस्त्याचा अंदाज होता आणि तिला तिच्या मागच्या लागलेल्या कुत्र्यांचा आवाज येत होता. जेव्हा ती एका दगडाला ठेचकाडून जोरात पडली तेव्हा तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. जवळजवळ तिच्या कपाळातून रक्त आलं. आई गं, माझं डोकं. तिने आपल्या कपाळावर हात लावला आणि तिला जाणवले की आपल्या डोक्यातून रक्त येत आहे. बापरे, रक्त! आता मी काय करू? मला समजत नाही आहे. ती रस्त्यावर त्याच अवस्थेत रडत होती. मागे लागलेल्या कुत्र्यांचा आवाज तर शांत झाला, पण मागून एका गाडीचा आवाज तिला जाणवला की ती गाडी थेट तिच्या जवळ आली. हेडलाईटचा प्रकाश तिच्या अंगावर पडला आणि आतमधल्या त्या 4 जणांना ती रस्त्यावर रडत बसलेल्या अवस्थेत दिसली. वाव यार, काय माल आहे. त्यातला एक जण म्हणाला. एकतर तिने शॉर्ट कपडे घातले होते आणि तिला अशा अवस्थेत पाहून 4ही जण तिला वासनेच्या नजरेने पाहत होते. मृगजया पटकन उठली आणि आपला स्कर्ट गुडघ्याच्या खाली ओढू लागली. ती खूप अनकम्फर्टेबल फील करू लागली. कोण आहे? अशी गाडी का थांबली माझ्यासमोर? मृगजया मोठ्याने बोलत होती. कदाचित तिला असं वाटत होतं की कोणीतरी तिचा आवाज ऐकेल आणि तिला मदत करायला येईल. मी सांगते, निघून जावा तुम्ही इथून. माझ्यासमोर अशी गाडी उभी करू नका. खूप वेळ गाडी तिच्या समोरून काही हालत नव्हती. फक्त तिच्या अंगावर हेडलाईटचा प्रकाश बंद चालू करण्याचं काम करत होती. हिच्याकडे तर बराच पैसा असेल ना? आतमध्ये बसलेला एक जण म्हणाला. पैसा असता तर अशी रस्त्यावर चालत फिरतील असते, दुसरा म्हणाला. अरे बाई, या श्रीमंताच्या मुली अशाच असतात. ही पार्टी करून आली असणार. तिच्याकडे बघ जरा, तिचे कपडे नक्कीच फुल नशेत आहे असेल ही, दुसरा बोलू लागला. मग उचलायची का हिला? काय म्हणतोय स्पर्श? गाडीमध्ये बसलेल्या एक जणाचे नाव स्पर्श होते. कदाचित तो त्यांचा म्होरक्या असावा. अरे नको, आपण चोरी केली, बँक लुटले, दुकान लुटले, पण कधी कोणाला किडनॅप नाही केलं. स्पर्श एवढं त्यांना सांगत होता, पण त्यांची नजर काही तिच्या अंगावरून खाली जात नव्हती. अरे गप तू, तुला खरं तर आणायला नव्हतं पाहिजे. आम्ही आमच्यासोबत दारू पिऊन असलेला एक जण स्पर्शला शिवीगाळ करू लागला. अरे ही बघ पडते आपल्यापासून. त्यातला एक जण मृगजयाला पडताना पण हसू लागला. मृगजयाचे डोके मात्र दुखू लागले होते. तिला जास्त धावताही येत नव्हते. मागे असलेली कार आपला पाठलाग करत आहे याची जाणीव तिला झाली, पण बिचारी पडत होती फक्त. शेवटी तिला धाप लागली आणि तिथेच पडली. तिला जाणवलं की तिचा पाठलाग करणारी कार तिच्या हाताजवळ येऊन थांबली आहे. कोण आहे सांगा पटकन. माझे बाबा पोलीस आहेत, सांगून ठेवते, मृगजया म्हणू लागली. पण तिला जाणवलं की कोणीतरी तिचे केस मागून जोरात पकडले. तशी तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. वाचवा कोणीतरी प्लीज, या लोकांनी मला पकडलंय. मृगजया त्याचा हात झटकू लागली. ए शांत बस, जास्त गोंधळ केला तर इथेच कापून टाकेल. एकाने तिचा गळा दाबला आणि एकाने तिचे हात बांधायला सुरुवात केली, पण ती मोठ्याने आरडाओरडा करू लागली. तुझ्यात तर आता, असं म्हणत एकाने तिचे डोके एवढ्या जोरात गाडीवर आदळले की ते बेशुद्ध पडली. तिला आता तिचा अनुभवसुद्धा जाणवत नव्हता. तिला फक्त एवढं जाणवलं की कोणीतरी तिचे हात गठ्ठ बांधले आहेत आणि कारमधून टाकून कार चालू केली. बापाकडे लय पैसा असेल रे हिच्या. तिच्या कानावर फक्त एवढे शब्द पडले. दुपारचे 12 वाजल्या होत्या. पावसाळा असल्यामुळे पावसाचं वातावरण झालं होतं. आकाशची आई बाहेर सुखत घातलेले कपडे आणायला बाहेर जाणार होती, पण जेव्हा तिला समजलं की आकाश काहीतरी पॅक करत आहेत तेव्हा ती तिथेच थांबली. आकाश कसली बॅग पॅक करतोय? आई त्याच्याजवळ येऊन म्हणाला. अच्छा समजलं, पुन्हा महाबळेश्वरला चालला का?
पावसाळा सुरू झाला की तुम्ही लोक कुठे फिरत असता रे? आई मी फिरायला नाही चाललो. आकाशने आईकडे पाहिलं. मी मुंबईला चाललो आहे मृगजयाला भेटायला. काय? आईच्या कपड्यात आटा उमटल्या. तुला वेळ लागला काय आकाश? ही काय वेळ आहे का मुंबईला जायची? नाही आहे, आज नाही तर कधी नाही. मला ही रिंग द्यायची आहे. आकाशने ती अंगठी बाहेर काढली. मला तिला शेवटचं विचारायचं आहे की तू माझ्याशी लग्न करणार का? जर तिचे उत्तर नाही असेल तर एक गोड आठवण बनून मी नेहमी माझ्याबरोबर राहील. आणि आकाशने बॅगमधून एक लेटर काढले. हे बघ आई, जर माझ्यात हिंमत नसेल सांगायची मी तिच्यावर प्रेम करतो तर मी हे लेटर देईन तिला. आईने लेटर पाहिल्यावर आपल्या कपाळावर हात मारला. अरे तू एवढा वेडा झाला आहे का तिच्यात? तुला प्रेम करायला दुसरी मुलगी सापडली नाही का? आई म्हणाली. ती रागात कमी आणि त्याच्या काळजीत जास्त होती. ते काही नाही, पावसाचे दिवस आहेत आणि तू इथून हलायलाच नाही बस. आई म्हणाली. अरे काय पाऊस, 24 तास थोडी आहे. आणि आकाश नाराज होऊन म्हणाला, माझं मुंबईला जाणं खूप महत्त्वाचं आहे आई, आणि बाबांना काही सांगू नको. त्यांनी विचारलं तर काय सांगू? आई म्हणाली, त्यांना सांग की मी मित्रांच्या बरोबर फिरायला गेलो. आकाश म्हणाला, पण तू हेच मला बोलू शकला असता ना? तू मला खोटं बोलून मुंबईला जाऊ शकला असता की? आई आकाशला म्हणाली, मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकत आई. आकाश थोडा भावूक होऊन म्हणाला, मला माहिती आहे, मला कोणी समजून घेऊ यात नको घेऊ, तर आई मला नक्की समजून घेशील. आईने थोडा विचार केला. तिने एकदा आकाशकडे पाहिलं. पण तुला माहिती आहे का मृगजया नक्की कुठे राहते? मुंबई किती मोठी आहे तुला माहीत आहे का? आई म्हणाली, तू त्याची काळजी करू नको बघ. मला एवढं माहिती आहे की तिचा मामा घाटकोपरमध्ये राहतो. माझा एक मित्र आहे, त्याला मी फोन केला होता आणि तो मला मदत करायला तयार आहे. आकाश म्हणाला, बापरे, तू तर आधीपासूनच सगळी तयारी करून ठेवली. आई त्याला जवळ घेत म्हणाली, हे बघ, मी तुझ्याबरोबर नेहमी आहे. ती तुला नक्की हां म्हणेल. खरंच आई, ती सुद्धा माझ्यावर प्रेम करत असेल का गं? आकाश म्हणाला, का नाही करणार? माझं लेकरू एवढं सोन्यासारखं दिसतं. आई म्हणाली, याई चल काहीतरीच तुझं. आकाश म्हणाला, पण तू कधी जाणार आहे मुंबईला? आई म्हणाली, आज जाणार आहे 4च्या STमधून. आकाश म्हणाला, बापरे, आजच निघणार आहे काय? आईने आपल्या भुवया उंच केल्या. थांब 1 मिनिट. आई आतमध्ये गेली आणि काही पैसे घेऊन आली. हे घे 4000 रुपये. एवढंच आहेत माझ्याकडे. आईने आकाशला 4000 रुपये दिले. थँक्स आई, तू मात्र खरंच ग्रेट आहेस. आकाशने आईला मिठी मारली. त्याचा पत्ता कसा काढायचा ही शुद्धीवर आली की आपण हिला विचारूया. लय हॉट दिसते पण जर हिच्या बापाने पैसे नाही दिले तर? मी काय म्हणतोय, तुम्ही सगळ्यांनी आता बाहेर जावा. ही शुद्धीवर आली की मी स्वतः हिला विचारेल. हे तू काय हिची बाजू घेते? अरे भाऊ, बाजू नाही, फक्त अडकायला नको म्हणून मी बोलते. तुला माहीत आहे का, मी पोलीस ठोकलाय. माझा नाद कोणी करत नाही. असा काहीसा आवाज मृगजयाच्या कानावर पडत होता. तिला हळूहळू शुद्ध येऊ दे. तिने जेव्हा तिचा हात हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जाणवले की तिचे हातपाय कोणीतरी बांधून तिच्या तोंडात बोळा कोंबला आहे. जेव्हा तिला पूर्ण शुद्ध आली तेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती झटपटू लागली. झटपटण्याचा आवाज जेव्हा बाहेर असलेल्या त्या 4 लोकांनी ऐकला तेव्हा ते 4 लोक आत आले. त्यांचा बुटाचा आवाज ऐकून मृगजया पार घाबरून गेली. ए शांत बस, जास्त तडफडू नको. इथे तुझा आवाज ऐकणारे आमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. एकाच कर्कश आवाज तिच्या कानावर आला. आणि जास्त वळवळ करू नको, नाहीतर दोन्ही हात कापून टाकील. एक जण पुढे आला आणि त्याने तिच्या तोंडातला बोळा काढला. नाव काय आहे तुझं? एक जण तिचे केस पकडत रागाने प्रश्न करू लागला. कुठे राहते ते सांग. अरे अण्णा, तिचं नाव माहीत करून तिच्याबरोबर तुला लग्न करायचं आहे का? त्याच्यामधला एक जण म्हणाला, तिला हिच्या बापाचा नंबर विचार. तुला माहीत आहे आपल्याकडे जास्त वेळ नाही. सांग तुझ्या बापाचा टेलिफोन नंबर. त्याला सांगायचं आहे आम्ही या मुलीला किडनॅप केला आहे आणि त्याने जर 70 लाख नाही दिले तुझे तुकडे पाठवू आम्ही. एकाने तिचे केस ओढत प्रश्न सुरू केले. माझे केस सोड प्लीज, खूप दुखत आहे. मृगजया राडक्या आवाजात म्हणाली. मी तुम्हाला हवी ती माहिती देते. अरे सोड ना तिचे केस. ती म्हणाली ना की तिला सांगेल सगळं. तो एकच आवाज मृगजयाला कर्कश वाटला नाही. मृगजयाचे केस जेव्हा त्या किडनॅपरने सोडले तेव्हा तिने सुटकेचा श्वास घेतला. सांग तुझा बाप कोण आहे, तो कुठे काम करतो आणि त्याचा मोबाईल नंबर दे. एक आवाज मृगजयाच्या कानावर पडला. हे बघा, माझ्या आईबाबा या जगात नाहीत आणि मी माझ्या मामाकडे राहते. मृगजया म्हणाली, मी एक अंध मुलगी आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यावर दया करा
आणि मला सोडून द्या. मी आधीच भरपूर गोष्टी गमावल्या आहेत. तू आणि आंधळी वाटत नाही भाई. एक जण तिच्या जवळ गेला. बाई, ही तर खरंच आंधळी दिसते. एका जणाने खात्री केली. ती आंधळी आहे. काय? ही आंधळी आहे? आणि हिला तर बाप पण नाही. एक जण खूप रागाने म्हणाला, हिचा मामा चुकून पण पैसे देणार नाही. मग मी तर म्हणतो हिच्याबरोबर प्रत्येकाने एक रात्र घालवा. हिला सोडून ठेवून तिथेच जिथून उचलून आणली होती. हे बघा, माझ्या अंगाला जरी कोणी स्पर्श केला तर मी जीव देईल. मग पोलीस तुम्हाला सोडणार नाही. मृगजया खूप घाबरून गेली, कारण ते लोक आता अब्रू लुटण्याविषयी बोलत होते. हो का? थांब, तुला दाखवतो. मग दे तुझा जीव. असं बोलत एकजण तिच्या अंगाला हात लावणार, तोच दुसऱ्याने हात त्याचा पकडत त्याच्या मागे ढकलले. काय करतो बाई? आपण चोर आहोत ते ठीक आहे, पण आपण आधी कोणाच्या अब्रूशी खेळलो नाही. हा आवाज जेव्हा मृगजयाच्या कानावर पडला तेव्हा तिला बरं वाटलं. या चौघांमध्ये एक जण आहे जो एवढा वाईट नाही असं तिला वाटलं. ती म्हणाली ना की मामाकडे राहते, मग तिचा मामा देईन ना पैसे आपल्याला. एकजण त्यांना समजावत होता, मी नक्की हिच्या मामाकडून पैसे काढून देईल. मृगजया सगळं ऐकत होती. शेवटी हे लोक एवढं म्हणाले की तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहेत. जर हिच्या मामाने पैसे द्यायला तयार झाला तर आपण हिला हिच्या घरी पोचू अगदी सुखरूप. पण जर हिचा मामा म्हणाला की मात्र हिची अब्रू कोणी वाचवू शकत नाही. जेव्हा मृगजयाने हे वाक्य ऐकलं तिच्या अंगावर काठा उभा राहिला. आपलं काय होईल आता या विचाराने तिला रडू आले. पण जेव्हा तिने त्या लोकांचा जाण्याचा आवाज ऐकला तेव्हा तिला खूप आधार वाटला. तुझं नाव काय आहे? अचानक तिच्याजवळ आलेल्या आवाजाने ती दचकली. पण तो आवाज त्याचाच होता जो तिच्यासाठी मगाशी भांडत होता. मी मृगजया. मी तुझी खूप ऋणी आहे. मगाशी तुम्ही जर माझी बाजू घेतली नसती तर त्या लोकांनी माझी अब्रू लुटली असती. मृगजयाला त्याच्याशी बोलताना अजिबात भीती वाटली नाही. बाय द वे, तुझं नाव कळू शकेल का मला? हां नक्की, माझं नाव स्पर्श आहे. हे ऐकल्यावर तिला समजलं की त्याचं नाव स्पर्श आहे. वाव, किती सुंदर नाव आहे तुमचं. पण तुम्ही या लोकांच्या बरोबर काय करता? मृगजया स्पर्शला म्हणाली. थँक्स. काही प्रॉब्लेम होते माझे म्हणून मला या क्षेत्रात उतरावं लागलं. स्पर्श म्हणाला, हे सगळं सोड, मला तुझ्या मामाचा नंबर दे. अरे मला माहिती नाही, प्लीज मला इथून सोडव, माझी मदत कर, मृगजया म्हणाली. अरे असे लोक तुला नाही जाऊ देणार. स्पर्श आपल्या डोक्यावर आटापाळत म्हणाला. हे लोक खूप खतरनाक आहेत. मी यांच्याबरोबर काम करतो, मला चांगलंच माहिती आहे. बापरे, मग आता काय करायचं? मृगजयाला खूप टेन्शन आलं. मी उगाच भांडण केलं कोमलबरोबर. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ही कोमल काय आहे? स्पर्शने मृगजयाला प्रश्न केला. कोमल माझ्या मामाच्या मुलीचे नाव आहे, मृगजया म्हणाली. मग तिचा नंबर तर नक्की असेल ना? स्पर्श म्हणाले. हां आहे, पण ती माझी मदत नाही करणार, मृगजया म्हणाली. मला तिचा नंबर दे, मी बघतो काय करायचं ते. स्पर्श म्हणाला, आपल्याकडे फक्त 2 दिवस आहे. एवढं बोलून स्पर्श तिथून निघून गेला असता तर त्याचा नजर मृगजयाच्या हाताकडे पडली नसती. दोरीने बांधलेले तिचे हात लालभडक झाले होते. तेव्हा ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्या हातात दोरी रुतली होती. स्पर्शला तिची अवस्था बघून नक्कीच वाईट वाटले असणार. तुझ्या हातावरचा जखमा दुखतात का? स्पर्श म्हणाला. तू एक काम करशील, माझे हात प्लीज सोडव. मी अशी पण अंध आहे, मी पळून जाऊ शकत नाही. मृगजया त्याला विनंती करू लागली. हां पण तू इथेच थांब, रूममध्ये फिरू नको. स्पर्शने मागे खोचलेला चाकू बाहेर काढला आणि बांधलेली रस्सी कापू लागली. त्या लोकांना जर समजले की मी तुला मोकळे केले तर ते लोक मला सोडणार नाही. मी येताना तुला काही खायला आणि औषधं घेऊन येत. ठीक आहे, स्पर्श म्हणाला. माझी अजून एक मदत कर प्लीज, मृगजया म्हणाली. मला दुसरे कपडे हवे आहेत, यामध्ये खूप अनकम्फर्टेबल फील होत आहे. हां मी प्रयत्न करेल. स्पर्श एवढं बोलून तिथून निघून गेला. जाताना त्याने तिचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि त्याला कुलूप लावले. चावी आपल्या जवळ ठेवत त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि लोक नाहीत याची खात्री केली. सकाळपासून मामाने पोलिसाकडे 4-5 चक्करा मारल्या होत्या. मृगजयाला शोधण्यासाठी मामाने काही लोकसुद्धा पाठवली होती, पण काही मिळालं नाही. काही न्यूज रिपोर्टरला ती हरवण्याची बातमी देखील दिली, पण एवढं करून पण तिचा पत्ता काही लागत नव्हता. कोमलसुद्धा घाबरली होती. मृगजयाला काय झालं असलं तर सगळं आपल्यावर येईल याची भीती कोमलला पण होती. मामा चांगला तापला होता. मामाला पण समजलं होतं कोमल नाईट स्टडीला नाही, पबमध्ये गेली होती. म्हणून कोमलला आणि तिच्या आईने मामानं चांगलं ऐकवलं होतं. म्हणून ते दोघे मामाबरोबर जास्त बोलत नव्हते. पण मामी अधूनमधून मृगजयाविषयी चौकशी करत होती. मामीला मृगजयापेक्षा आपली मुलगी या प्रकरणात गुंतू नये याचीच भीती वाटत होती. बाबा जेव्हा घरी आले तेव्हा रागाने त्यांनी आपले बूट काढले आणि जोरात आपटले. कोणी पाणी देणार आहे
की नाही मला, मामा रागाने म्हणाला. ही बॅग इथेच कोणी ठेवली? हां, आणते आणते. मामी पटकन आत गेली. आणि घ्या पाणी. मृगजळाचा तपास लागला का? मामीने जेव्हा प्रश्न केला तेव्हा रागाने मामाने तिच्या हातातला ग्लास घेतला. नाही लागला. तुझ्या मुलीला अक्कल नाही. भर रात्री एकटीला सोडून आली. तिच्याकडे ना कोणता मोबाईल न तिला काही दिसत. अशा परिस्थितीत ही मूर्ख मुलगी तिला एकटीला सोडून आली. मामा रागाने बडबड करू लागला. मामाचं बोलणं थांबत नव्हते. कोमलला मात्र तिच्या बाबांचा खूप राग येऊ लागला. म्हणून ती रागाने घराच्या बाहेर पडली. संध्याकाळी जेव्हा कोमल तिच्या रूममध्ये अभ्यास करत होती तेव्हा त्यांचा घराचा फोन वाजू लागला. कोमल उठली आणि तो फोन घेतला. फोनमधून आवाज आला. मी किडनॅपर बोलतोय. मृगजा माझ्या ताब्यात आहे. एवढा खतरनाक आवाज ऐकून कोमलचे पाय थरथर कापू लागले. कोण आहे तुम्ही? कोमलची बोबडी वळली. तिच्या तोंडातून आवाज बाहेर येण्याचा झाला. आपली कोमल अचानक अशी शांत झालेली पाहून मामीने कॉल घेतला. कोण आहे? कोण बोलते? मामी रागाने म्हणाली. हे आवाज चढवू नको. मी किडनॅपर बोलतोय आणि मृगजळ आमच्या ताब्यात आहे. मामीची आता चांगली तारांबळ उडाली. तिला काही सुचेना. ती काय परत बोलणार? तेवढ्यात तो पुन्हा म्हणाला, मला जास्त वेळ नाही. परवापर्यंत 70 लाख मिळाले तर तुमची मुलगी तुम्हाला जिवंत 70 लाख मिळाले तर तुमची मुलगी जिवंत राहणार. सॉरी, परवापर्यंत 70 लाख नाही मिळाले तर तुमची मुलगी जिवंत राहणार नाही. पैसे तयार ठेवा. मी उद्या पुन्हा कॉल करेल. एवढं बोलून फोन ठेवला. 2 मिनिटं एकामेकांच्याकडे पाहून झाल्यावर मामी म्हणाली, हिला तर किडनॅप केला आहे आणि किडनॅपर 70 लाख मागतोय. मामीने आपला घाम पुसला. काय 70 लाख रुपये? एवढे? आणि आपण त्याला पैसे देणार का? कोमल म्हणाली. छे, अजिबात नाही. मी 1 रुपया पण देणार नाही किडनॅपरला. मामी म्हणाली. जर मामाला समजलं आणि तो तयार झाला तर मामीचे मन खाऊ लागले. मनात अनेक प्रश्न उमटू लागले. थांब कोमल, मी तुला जे सांगते ते करायचं. मामीच्या डोक्यात काहीतरी शिजू लागलं. मामाला काही समजलं नाही पाहिजे. फोन कोणाचा आला? कोणी किडनॅप केलं? यांच्या संबंध काही नाही आपला. मी आले आपल्या पैशातून 1 रुपया पण देणार नाही किडनॅपरला. मामी कोमलला पटवून देत होती की मृगजळाचं जर बाबांना समजलं तर आपले 70 लाख गेले समजू. पण मॉम, जर आपण त्यांना पैसे नाही दिले तर ते मृगजळाला मारून टाकतील. कोमल म्हणाली. काही झालं तरी आपण आपल्या पैशातून 1 रुपया पण द्यायचा नाही. मामा म्हणाली. ते लोक पुन्हा फोन करतील. मी एक काम करते, फोनचा वायर कट करते. अरे असं नको करू मम्मी. कोमल म्हणाली. उद्या काय झालं तर सगळा संशय आपल्यावर येईल. तुला तर माहीत आहे पोलीस किती चौकशी करतात. हो हां ग कोमल. मामीच्या चेहऱ्यावर 12 वाजले. आपण कोणाला काही सांगायचं नाही आणि फोन आला तर तुझ्या बाबांना उचलू पण द्यायचा नाही. मी उचलेल आणि काय सांगायचं ते सांगेल किडनॅपरला. मामीने तर रात्रीचे जेवण पण बाहेर करू असं कोमलला सांगितले. 6 वाजले आणि मुंबईच्या बसस्टँडवर बस थांबली. जेव्हा आकाश या बसमधून उतरला तेव्हा त्याला दिसलेली गर्दी आणि लोकांचे लोंढे त्याला गोंधळात टाकायला पुरेसे होते. याआधी त्याने एवढी गर्दी कधी पाहिली नाही. समोर असलेल्या उंच इमारतीकडे पाहून त्याने आपले डोळे मोठे केले. बाप रे, किती उंचीवर लोक राहतात. त्यांना भीती वाटत नाही का? स्वतःशी बोलत त्याने आपली बॅग खाली ठेवली. सगळ्यात आधी त्याने बॅग चेक केली. मृगजळासाठी आणलेली अंगठी ठीक आहे का ते पाहिली. इकडे तिकडे पाहत त्याने समोरच्या दुकानात एक पाण्याची बॉटल घेतली. पाणी पीत तो विचार करू लागला. आता नक्की जायचे कुठे? कारण तो आईशी खोटं बोलला होता की कोणता मित्र त्याचा मुंबईमध्ये राहतो. जर तो असा बोलला नसता तर त्याच्या आईने त्याला मुंबईला सोडलं नसतं. त्याला फक्त एवढं माहिती होतं की मृगजळाचा मामा घाटकोपरमध्ये राहतो. बाकी त्याच्या मनातही आलं नसावं की मुंबई एवढी मोठी असू शकते. जेव्हा त्याला रिक्षा दिसली तो पटकन तिथे गेला. मला घाटकोपरला जायचं आहे. तुम्ही मला घाटकोपरला सोडता का? आकाशने रिक्षावाल्याला विचारले. कहाँ से आए हो? इधर के तो नहीं लगते. रिक्षावाला म्हणाला. गाव से आए हो क्या? हां दादा, मी साताऱ्यामधून आलो आहो. बघा, आकाश म्हणाला. मला खूप अर्जंटमध्ये घाटकोपरला जायचं आहे. माझी मदत करा. हाँ क्यों नहीं, बैठो, पहुंचा देंगे आपको घाटकोपर. रिक्षावाल्याने त्याच्या बॅगकडे पाहिलं. हे बॅग में क्या है इतना बड़ा बॅग? काही नाही, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अच्छा बैठो फिर. आकाश जेव्हा रिक्षात बसला तेव्हा त्याच्या बाजूला अजून एक जण येऊन बसला. अचानक कोणतरी आपल्याजवळ येऊन बसल्यावर आकाश थोडा दचकला. दादा, तुम्ही पण घाटकोपरला जाणार आहात काय?
आकाशने जेव्हा त्याला प्रश्न केला तेव्हा तो व्यक्ती काहीच बोलला नाही. खूप वेळ रिक्षा चालू होती. चल बॅग दे मुझे देखना है अंदर क्या है. अचानक शेजारी बसलेले माणूस असं काही बोलतो पाहून हे आकाशला खूप आश्चर्य वाटलं. काही नाही. आणि तुम्ही मला कोण विचारणारे. आकाशने बॅग जोरात पकडली, पण त्याने एक चाकू काढत आकाशच्या गळ्यात शेजारी घेऊन गेला. ये बैग इधर छोड़ने का और अगले स्टॉप पे उतर जाने का. क्या अगर कुछ ज़्यादा बोला तो इधरच काट डालेगा हम तुमको. त्याची अशी भाषा ऐकून आकाशला समजले की हे दोघे पण गुंडे आहेत. त्याला काय करू आणि काय नाही हे सुचत नव्हते, कारण बॅगमध्ये त्याने मृगजाला देण्यासाठी आणलेली अंगठी ठेवली होती. ती त्याला देणं अजिबात परवडणारी गोष्ट नव्हती. तुम्ही एक काम करा. आकाश आपल्या गळ्याजवळ असलेला चाकू मागे सारत म्हणाला, ही बॅग तुम्ही तुमच्याजवळ ठेवा आणि यातली अंगठी तेवढी मला द्या. ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तर असं अजिबात वाटत नव्हतं की ते या गोष्टीसाठी राजी होतील. आकाशला समजलं की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. चल निकल सोने की अंगठी वरना इधर खतम कर दूंगा तुझे. असं त्याचं बोलणं ऐकून आकाशला समजले आपण उगाच अंगठीचा विषय काढला. त्याने बॅग जवळ घेतली आणि त्यातून अलगद सोन्याची अंगठी काढली. पण जसा तो त्याच्या हातातून अंगठी हिसकावून घेणार तसा त्याने चालत्या रिक्षामधून उडी मारली. ते एवढं अचानक झालं की त्या चोराला समजलं नाही. पडलेला आकाश पाहून काही लोक त्याच्या आजूबाजूला जमा झाली. चोर त्या रिक्षामध्ये चोर आहेत. माझी बॅग घेऊन चालले आहेत, पकडा त्यांना. आकाश मोठ्याने ओरडला, पण रिक्षा न थांबता पुढे जोरात गेली. आकाशला पण जाम खरचटले होते. त्याचे कपडे पण फाटले होते आणि हाताला पण चांगला मार लागला होता. त्याने अंगठी तर वाचवली, पण त्याचे सगळे कपडे, बॅगा ज्यामध्ये होत्या, जे बॅगमध्ये होते, ती बॅग चोरांनी पळवून घेऊन गेली. आता काय करायचं प्रश्न त्याच्या मनात पडला. त्याच्याकडे कपडे नव्हती, अंगावरची कपडे फाटली होती, पायात घातलेली चप्पल ती पण तुटली. अशा अवस्थेत कशी मुंबई फिरायची या प्रश्नाने त्याला काही समजत नव्हतं. पण मृगजाला भेटल्याशिवाय आपण माघारी जाणार नाही असा त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला.